कशी आहे खेकडी? हे 800 रुपये किलो आहे भाव. हे 800 रुपये किलो आहे. खेकडा बघा किती मोठा आहे एकदम. आता त्याने हा बघा काय खेकडा काढला, मजबूतवाला खेकडा आहे. याची साइज बघा किती आहे. ये कितने करेगा? ये ग्रीन क्रैब बोलते हैं इसको. ग्रीन क्रैब 1300 रुपये का भाव है इसका. हा 1300 रुपयाला खेकडा आहे. साइज आपल्या हातावडी साइज 700 रुपये किलो. हे वाम बघताना 700 रुपये किलो. आणि एक वाम किती किलोचे असेल? हां 6 किलोचा. एक मिनिट थांबा, तुमचा एक फोटो काढतो. कशी किलो आहे? 550 रुपये. 550 रुपये किलो आहे. तर गुड मॉर्निंग, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग ह्याच्यासाठी की आता मी सकाळ उठलो की तसं 5:30 वाजता निघालो आहे. थंबनेल बघून तुम्ही ओळखलाच असाल की आपण जातो CST फिश मार्केटला. लास्ट टाइम पण मी इकडची व्हिडिओ बनवलेली CST फिश मार्केटची, पण ती 2 महिन्यापूर्वी बनवली आणि तिला खूप चांगला रिस्पॉन्स आला, म्हणून पुन्हा एकदा जातो व्हिडिओ बनवायला. ह्या इकडची CST फिश मार्केटची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर व्हिडिओसोबत एकदम एंडिंगपर्यंत बनून राहा आणि काय क्वेरीज असतील तर कमेंटमध्ये विचारा, तसं मी पूर्ण इन्फॉर्मेशन देतोच. तर चला व्हिडिओला करूया सुरुवात. आता वाजले सकाळचे 5:30, पोहोचेपर्यंत 6:15 साडेसहा वाजतील आपल्याला. आणि जसं पोहोचूया तिकडे ना तशी व्हिडिओ पूर्ण चालू करूयात. चला पोहोचलो आता मार्केटजवळ. आता तुम्ही असे बघताय ना, बघा हे सगळे मच्छी घेऊन जात आहेत. पुढून पूर्ण लाईन लागले. आता आतमध्ये जाऊन बघूया आपण मार्केटच्या की कसं काय सीन आहे. 6:15 वाजता पोचलो बरोबर मी. आता आतमध्ये सर्व इन्फॉर्मेशन घेऊ. आतमध्ये जाऊ. मार्केटमध्ये यायचं झालं ना तर CST स्टेशनपासून ना 1-2 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. CSTला उतरायला तर आपल्या राईट साईडला वेस्टला बाहेर निघायचा आणि तिथून मागच्या साईडला मस्जिद बंदरच्याकडे चालत यायचा. जिकडे हा आपला ब्रिज संपतो ना आपला JJचा, तिथे राईट साईडला मार्केट आहे. हे टेम्पो लागलेत, सर्व टेम्पो टॅक्सी वगैरे सर्व लागलेत आणि आतमध्ये मजबूत गर्दी असणार. आता तर मी तुम्हाला आतमध्ये जाऊनच दाखवतो किती गर्दी आहे ते. आणि ही बाहेर आहे ती गर्दी, जसं तुम्ही बघताय. बघा वाम बघा. आणि हा आतमध्ये मार्केट. आता मी करतो आतमध्ये एंट्री मार्केटमध्ये. मच्छी बघा लाईनीमध्ये. आता मार्केटमध्ये आलो आहे मी. बघा मांडेली वगैरे सर्व आहे इकडे. नुसती गर्दी आहे. खूप मोठा मार्केट आहे हा बघायला गेलं तर इकडचा. हे बघा जसा हा इकडे हा शेड आहे ना तसाच आतमध्ये अजून खूप मोठा आहे. आतमध्ये बघा लमसममध्ये शेड आहे, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा हे इथे सर्व पापलेट आहेत. हे कुपा फिश, वाम आहे, सुरमई आहे आणि बेबी शार्क वगैरे सर्व आहे. हे बांगडा, बारीकोली, मांदेली, ही बोंबील. कसं आहे पूर्ण? हां किलोवरती आहे. कसा किलो आहे? 180 रुपये किलो आहे बोंबील. आणि बाजूला आहे बांगडा. मासे बघा किती आहेत ते. एवढं सर्व वाटे लावून ठेवलेलं आहे. हे सर्व आपले खाऱ्या पाण्यामधलेच आहेत. सुरमई, हलवा, समुद्राचा माल आहे. ती वाम वगैरे बघता तुम्ही, वागती आहे. त्यानंतर तिकडे छोट्यावाल्या सुरमई आहेत. हे कोणता मासा बोलला? डाडा मच्छी. डाडा मच्छी आहे. कसा किलोवरती आहे? 800 रुपये किलो. 800 रुपये किलोवरती आहे. तर तुमचं नाव काय? माझं नाव रफिक. यांचं नाव रफिक आहे. तर मी तुम्ही आतमध्ये शेडमध्ये आले ना, पुढे सेकंड शेडमध्ये लेफ्ट साईडला त्यांचं हे आहे. हे सर्व किलोवरती इकडे भेटतो. तर जेव्हा याल तुम्ही ना बघून ठेवा, रफिक भाई आपले, तेव्हा याल त्यांच्याकडनं फिश नक्की घ्या तुम्ही लोक. हा पण मार्केट आहे ना नायगाव नंतर ना, म्हणजे नायगावसारखं सर्वात बिझी मार्केट आहे. म्हणजे आपण भाऊचा रक्का वगैरे जातो ससून वगैरे, पण त्यापेक्षा जास्त बिझी आहे ना हावाला मार्केट असतो CST फिश मार्केट. तर तुम्ही गर्दी बघताय नाही तर एनी टाईम, म्हणजे सकाळची जेव्हा मार्केट चालू असतो ना तेव्हा एनी टाईम तुम्हाला एवढी गर्दी इकडे भेटणारच. पूर्ण भरून मार्केट भेटतो. आणि इकडे सर्व व्हरायटीज भेटतात मच्छीचे. असं काय नाही की इकडे भेटत नाही, सर्व व्हरायटी भेटून जातात खाऱ्या पाण्यातले, आपल्या समुद्रामधले. तुम्ही इकडे कुपा बघताय. ही कुपा आहे 120-130 रुपये किलोने भेटते इकडे. किलोच्या हिशोबावरती आहे सर्व. ही येल्लोवाली वाम बघा, हे पण आपल्या किलोवरतीच भेटते.
जी गाभोळी आतून काढलेली आहे ती बघा. तिथे पण ही लमसमवाली वाम आहे, सुरमई बिरमई. तुम्हाला जेवढ्या टुना फिशची साईज बघा किती मोठी आहे. म्हणजे जेवढे मोठे मासे पाहिजे तेवढे मोठे मासे तुम्हाला ह्या मार्केटमध्ये भेटून जातात. माझ्या 2 हाताने एवढी साईज. काय प्राईस आहे याची? 1700 रुपये किलो. 1700 रुपये किलो. 1700 रुपये किलो आहे. आणि ह्याची साईज बघायला ना किती मोठा, खूप मोठा आहे. 1700ला किलो आहे. 2-3 किलोचा तर असाच असेल. हे इकडं ना प्रॉन्स आहेत, म्हणजे आपले व्हाईटवाले पण आहे, लालवाले पण आहेत. आणि त्यांची साईज बघाल ना, साईज तर मस्त आहे एकदम. मोठीवालीच साईज आहे. हे पण किलोच्या हिशोबाने भेटणार तुम्हाला. हे छोटेवाले, हे मोठेवाले आणि हे लालवाले प्रॉन्स किलोवरती 500 रुपयाला. हे मोठेवाले ते 500 रुपये किलोवरती आहेत. हे बघा. आणि थोडा तिथून पुढे आलात ना मार्केटमधून तर तुम्हाला गोड्या पाण्याची मच्छी पण भेटून जाईल. काटला फिश वगैरे. त्यामुळे आपल्या नदीमधली जी पापलेट असते ना, ते बघा ती पापलेट आहे. ते पण इथे अवेलेबल आहे. दादर मार्केट नंतर इकडे तुम्हाला होलसेल रेटमध्ये भेटून जाणार फिश. हे पण तुम्हाला नदीमधले पाहिजे तर सर्व मोस्टली तर मोठे मोठे मासे भेटतात किलोच्या हिशोबावरती. आणि मी एकदम एंडिंगला आलो आहे, जिकडून ते चालू झालेलं ना. बघा हा हलवाची साईज बघा किलोवरती आहे ना. हे सर्व हलवे 500 रुपये किलो. 500 रुपये किलोवरती हलवे देतात. एक हलवा किती किलोचा असेल हा? 6 किलोचा. 1 मिनिट थांबा, तुमचा एक फोटो पण काढून झाला यांचा. 6 किलोचा, ऑलमोस्ट 6 किलोचा एक हलवा आहे. एवढा कडक. वरणात घेऊ, टेन्शन नाही घेऊ. म्हणजे बघा तवर पकडले त्याने हातामध्ये. ही किती किलोची आहे? 9 किलोची आहे. आणि कशी किलो आहे? 550 रुपये. 550 रुपये किलो आहे. आणि ही पूर्ण बघाल तर 9 किलोची आहे. एकदम मोठा मासा आहे. आता ह्याचा पण फोटो काढून घ्या. काढला पण मजबूत मोठे मोठे मासे आहेत. जर तुम्हाला मोठे मोठे मासे पाहिजे असेल ना सर्वात, तर तुम्ही CST फिश मार्केटला जा, मी तर बोलेन. आणि इकडे तुमच्या आमच्या सर्वांचे फेवरेट जे आहे खेकडे बघा, काळेवाले खेकडे. आणि सर्व साईज आहे. ही थोडी मीडियम, ही छोटी आणि मोठी आहे. कशी आहे खेकडे? हे 800 रुपये किलो आहे बघा. हे 800 रुपये किलो आहे. खेकडा बघा किती मोठा आहे, एकदम मोठी साईज आहे एकदम. तुम्ही बघाल त्या खेकड्याच्या. आणि सर्व काळे खेकडे आपण जे खातो ना तेवालेच आहेत. साईज बघू शकता तुम्ही किती मस्त साईज आहे, एकदम मोठी. 800 रुपये किलो आहे. हे मादी आहे. ही मादी आहे. हे अंडेवाले मादी बोलते याला. काळा मादी आहे. ही कशी आहे? हे आपल्याला 550 रुपये किलो मिळेल. 550 एक किलो भेटणार. आणि इसको गावठी माल बोलते. गावठी माल है गावठी बघा. माल है. ये अंडे वाला मादी है. ये अंडे किलो में वाले आपको 6 पीस बैठेगा. 1 किलो में 6 पीस करना. सबसे बड़ा साइज कौन सा यही है क्या? सबसे बड़ा भाई अपने पास ये साइज का बिक रहा है. ये इतने साइज का खेकडा आता है. 1 किलो से लेके 2 किलो 500 ग्राम ये सब है. 1 किलोपासून 2 किलोपर्यंत पण इथे खेकडे तुम्हाला अवेलेबल भेटतात. तुम्ही बघू शकता. आता त्याने हा बघा काय खेकडा काढला, मजबूतवाला खेकडा आहे. याची साईज बघा किती आहे. हे कितने करेगा? ये ग्रीन क्रैप बोलते हैं इसको. ग्रीन क्रैप. 1300 रुपये का भाव है इसका. हा 1300 रुपयाला खेकडा आहे. साईज बघा त्याची, मजबूत साईज आहे. ग्रीन पीस बोलते हैं. साइज आपल्या हाताएवढी साईज आहे. आज की उतना साइज है. मेरा माल निकाला है ना बड़ा, मेरे को चाहिए जबरदस्त खेकडा आहे 700 एकदम. ग्राम का साइज 5 हाताएवढी साईज आहे त्याची, बघू शकता. डांगे बघा किती मोठे आहेत. फक्त मास असेल याच्या आतमध्ये. कडक एकदम. इकडची गर्दी आहे ना भाई, कधीच थांबत नाही मार्केट संपेपर्यंत. अशी तेवढी गर्दी रिअल मच्छी मार्केटची तुम्हाला भेटणार. आणि मी थोडा आहे ना आतून असा बाहेर आलो आहे. म्हणजे आपला जो मनीष मार्केट आहे ना, हे मनीष मार्केटची बिल्डिंग आहे. तर फिश मार्केटच्या बाहेर जसे आहे ना राईट साईडला हे सर्व जे घेतात ना मच्छी विकण्यासाठी, जे आपल्या एरियामध्ये त्या लोकांची प्लॉटिंग चालू असते बाहेर. आज लवकर आलं म्हणून मला काळोखामध्ये व्हिडिओ काढायला लागते. तर जसे तुम्ही बघता नाही बघा, हे असे टोपली भरणार, आतून माल घेतात मार्केटमधून आणि इथे स्लॉटिंग करणार एकत्र. त्यानंतर थोडा थोडा माल लावणार आणि मग आपल्या एरियामध्ये विकायला घेऊन देणार. असं आहे इकडचा. हे बघा, हे सर्वीकडे तुम्हाला लाईनीमध्ये एकदम एंडिंगपर्यंत आहे ना हे असं दिसत राहणार तुम्हाला. हे सर्व वाटे लावणार, मग ती लोक एकामेकांमध्ये डिवाईड करणार आणि त्यानंतर तोच माल पुढे आपल्याकडे गल्लीमध्ये विकायला येणार. गल्ली बोला, बिल्डिंग बोला, आणि आपल्या लोकल फिश मार्केटमध्ये येणार तोच माल. तर मोस्टली सर्वात जास्त तर इकडनंच घेऊन जातात ही लोक. आणि इथे खूप साऱ्या व्हरायटीज असतात मच्छीच्या. थोडा
यांचं रेग्युलर असतं त्या लोकांना अजून स्वस्तमध्ये पण भेटते. आणि जसा तुम्ही गेटवरून एंट्री माराल ना तर इथे ना मच्छी कापून पण भेटते सर्व. जिथे पण मोठी मच्छी असले ना ते तुम्हाला कापून भेटेल. आता हा कोणता मासा माहीत नाही, विचारतो मी. बाकी सुरमई पण जे आतमध्ये बघितलं ना किती पण मोठे असतील ना त्या सर्व आहे ना तुम्हाला इकडे कापून भेटणार. हा कोणता मासा आहे भाऊ कापतोय तो? हा चप्पल मासा आहे जो बघतोय तो. तुम्हाला सर्व काढून भेटणार, तुम्हाला इथे कापून भेटणार. जेवढा पण मोठे असतील ना व्हरायटी मच्छीची इथे त्यांच्या पद्धतीने म्हणजे जसं प्रॉपर मासा कापतात ना तसं तुम्हाला इकडे कापून भेटणार. तुम्ही बघताना खाली खूप सारे मासे कापून ठेवलेले आहेत. काय बोलतो? फेमस कटिंगवाला आहे. तुम्ही बघताय ना. तुझं नाव काय तुझं? गणेश. तर इकडचा हा फेमस कटिंगवाला आहे, म्हणजे मच्छी कटिंग करण्यामध्ये खूप फेमस आहे. तर आता कोणता मासा कापतो म्हणजे हा कोणता मासा कापतोय तो? बैकी कापतो. गोड्या पाण्यातला आहे ना? गोड्या पाण्यातला आहे. बैकी मासा ज्याला बोलतो तो कापतो. आता इथे सुरमई वगैरे सर्व ठेवलेलं आहे आणि इथे सर्व कापून भेटतो. हा हॉटेलमध्ये जातो सर्व आपल्याला? हॉटेलमध्ये जातो की हे सर्व हॉटेल्स आहे जे हे सर्व कापतात ना हे सर्व मासे हॉटेलमध्ये जातात. आता पॅक होणार आणि मग हे लोक हॉटेलमध्ये पाठवणार. आता इथे बघताय ना इथे वाम आहेत, मोठे मोठे वाम किलोवरचे आहेत ना? ते कसे रुपये किलो? 700 रुपये किलो. हे वाम बघताय 700 रुपये किलो. आणि एक वाम किती किलोचे असेल? आणि हे 5 किलोची एक वाम आहे. बघू शकता तुम्ही. इथे हे छोटेवाले आणि हा दोन ह्याच्यामध्ये ना असे मोठेवाले वाम आहे. मच्छीचा डोंगर बघताय किती मच्छी आहे इकडे. पूर्ण मच्छी मार्केट भरलं आहे. मच्छीनी पण भरलं आहे आणि आता तर माणसाने पण भरलं आहे. सर्व टाईपच्या मच्छी बघा तुम्ही इथं. पूर्ण लॉटच्या लॉट अवेलेबल आहे, एकदम लॉट. आता आपण काकांना विचारूया सर्व इकडचे रेट्स. बांगडा किती रुपये? 130. हलवा कितीला आहे? 180ला हलवा आहे काकांकडे. बघा बांगडा आहे. बोंबील कशी आहे? बोंबील 200 रुपये किलोला आहे. हा स्कॅम्पी आहे, प्रॉन्स नाही. कैसा आहे? हा 450 रुपये किलोला आहे. बघू शकता तुम्ही. ब्लू अँड व्हाईट आहे आणि थोडा ब्लॅकी आहे. 450 रुपयाला किलो आहे. त्यापेक्षा मोठी साईज पण आहे आतमध्ये. बघा ही मोठी साईज आहे त्यापेक्षा थोडी. हा एक ऑलमोस्ट आपल्या हाता एवढाचा बसतो. हे कैसा रुपये किलो आहे? हे 550 रुपये किलो, म्हणजे 100 रुपये जास्त आहे त्यापेक्षा. खूप मोठी साईज आहे. आता तुम्ही बघताय ना ही कोणती? हा कोणता मासा आहे? हा खूप आहे. किती मोठा? किती किलोचा असेल? 15 किलो. 15 किलोचा आहे. किती रुपये किलो आहे? 300-200 पासून स्टार्टिंग आहे. हा 15 किलोचा खूप आहे. किती साईज बघा त्याची किती मोठी आहे. त्यानंतर ते बोंबील आहे आणि आतमध्ये पण सर्व ताम मासा वगैरे सर्व आहे. खूपच जास्तच आहे इकडे. आणि हे सर्व मोस्टली 10-15 किलोच्या वरतीच आहेत, जेवढे पण असतील तेवढे. हे बोंबील कसे आहेत? हे बोंबील कसे? 200-180 रुपये किलोला आहे. जरा किलोला आहे. ठीक आहे, चालेल. थँक्यू. नाव काय तुमचं? माझं नाव शंकर. यांचं नाव शंकर आहे. चेहरा बघून ठेवा. जर आलात तर बोंबील घ्यायचे असेल तर यांच्याकडे नक्की घ्या. सगळा मावरा भेटतो इकडे. सर्व बोंबीलमध्ये सर्व व्हरायटी आहेत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व व्हरायटी आहेत. तर एकदम काम 25 एकदम मस्त चांगले व्हिडिओ आले. तर ही होती CST फिश मार्केटची व्हिडिओ. आणि जेवढं मला इन्फॉर्मेशन घ्यायची होती तिकडनं आतून कलेक्ट केली मी आणि व्हिडिओच्या मार्फत पण सांगितली. आणि जी बाकी काय राहिली असेल तर ते मी तुम्हाला आता सांगतो. इकडचा मार्केटचा टायमिंग सकाळी 4 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत असतो. आणि कसं असतो इकडे होलसेल रेटमध्ये भेटते मच्छी. मोठे मोठे मासे खूप जास्त भेटतात इकडे. तर तुम्हाला काही फंक्शनसाठी किंवा कोणत्या ह्याच्यासाठी पाहिजे असेल ना एकदम मोठे मोठे मासे तर नक्की CST फिश मार्केटला या. आणि व्हिडिओमध्ये ना रेट्सचा काय माहिती आहे, जेव्हा मी व्हिडिओ काढतो ना किंवा कोणी पण तेव्हा समोरचा रेट्स आहे ना थोडं वाढवूनच सांगतो. म्हणजे 50-100 रुपये वाढवूनच सांगतो. पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा घ्याल ना तर त्यापेक्षा तुम्हाला कमीमध्ये भेटेल. आता समजा 180 किंवा 200 रुपये किलो बोंबील बोलेत ना ते तुम्हाला 120-110 रुपयापर्यंत पण भेटून जाते किलोमध्ये. कारण की हा होलसेल मार्केट आहे. आणि ती लोक आधीच कमी सांगत नाही रेट. त्याचं कारण असं आहे की व्हिडिओ बघून लोक येतात ना मग ते लोक आधीपासून कमी डिमांड करतात म्हणून ती लोक थोडा हाय रेट सांगतात, म्हणजे 50-100 रुपये. पण मला माहिती आहे ना
कसं असतं तर त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो की या ते त्यापेक्षा 50-100 रुपये कमीच असतो. तर त्याप्रकारे या इकडे सकाळी या मॉर्निंगला मार्केट ऑल डे चालू असतो. म्हणजे सकाळचा पूर्ण कोणताही दिवस असा बंद नसतो, बाकी सर्व चालू असतो आणि फक्त सकाळचा मार्केट असतो. खेकडे बिकडे तुम्हाला गोड्या पाणीचे मासे सर्व इथे भेटले जातील. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ह्याच्या पुढे अजून खूप सारे व्हिडिओ आहेत आणि चॅनलचे ऑलरेडी खूप सारे फिश मार्केटचे व्हिडिओ आहेत, त्या पण जाऊन तुम्ही बघा. आणि काय नसेल समजलं तर कमेंटमध्ये विचारा, मी सर्व कमेंटचे आन्सर नक्की करतो. आणि चला तोपर्यंत बाय बाय.